अहो माऊली, या सगळ्या वारीच्या टप्प्यावरती ना कुठल्या वारकऱ्याला भुकेची चिंता असते, ना संसाराची चिंता असते, ना कसली चिंता असते। आज फक्त एकच असते, ती म्हणजे लाडक्या विठुरायाचं दर्शन एकदा कधी होतंय याची। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये दरवर्षी चोख पोलीस बंदोबस्त असतो। या वर्षीची सुद्धा गर्दी लक्षात घेता पोलिसांनी आपलं डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोधक पथकं सुद्धा जय तयारीनिशी वारीमध्ये उतरवली आहेत। पोलिसांच्या या सगळ्या सुरक्षा रक्षकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय रे विठ्ठल। मी आता लोणंद चांदोबाचा लिंब या ठिकाणी आहे आणि आता माझ्यासोबत तुम्ही बघताय हे पोलीस विभागाचे सगळे सुरक्षा कर्मचारी आहेत आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त या संपूर्ण वारी मार्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। डॉग स्क्वॉड सुद्धा त्यांनी आणलेला आहे आणि सोबतच त्यांच्याबरोबर बॉम्ब डिटेक्टर आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा आहे। चोख पोलीस बंदोबस्त या वारी सोहळ्याच्या निमित्तानं ठेवण्यात आलेला आहे। आपण माहिती घेऊया। सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही खूप छान काम करता आहात। चोख पोलीस बंदोबस्त या वारी सोहळ्यामध्ये दिसून येतोय, मात्र आता कसं आयोजन असणार आहे? 2 दिवस झालं आपल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे। या वारीमध्ये लाखोंचा जनसमुदाय वारकरी सामील आहे। यांची सुरक्षितता घेणं हे पोलीस खात्याचं आद्य कर्तव्य आहे। यामध्ये आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब श्री निखिल पिंगळे सर आणि आदरणीय अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचं अतिशय काटेकोरपणे नियोजन झालेलं आहे। या माध्यमातून वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे त्रास होता कामा नये। आपल्या सातारा जिल्ह्यातून वारीचं मार्गक्रम योग्यरित्या सुरक्षितरित्या पार पडावं या दृष्टीनं बंदोबस्ताचं नियोजन झालेलं आहे। आमचं बॉम्ब स्क्वॉड पथक आहे, आमच्या मदतीला इतरसुद्धा पथकं कार्यरत आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे पथकं या वारीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यांनी। यासारख्या आधुनिक माध्यमाचं ह्या तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा या वारीमध्ये झालेला आहे। ड्रोनच्या कॅमेऱ्यामधून ह्या वारीवर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि सर्व आमचे पोलीस अधिकारी, अंमलदार, त्यानंतर होमगार्ड्स आहेत मदतीला। मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त नियोजन झालेलं आहे। वारकऱ्यांची सेवा आमच्या माध्यमातून, आमच्या नोकरीच्या माध्यमातून होते, यामध्येच आम्हाला समाधान आहे। त्यामुळं लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशी मी विनंती करतो। नक्कीच खूप छान काम तुमच्या वतीनं चाललं आहे। त्यामुळे आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्या वतीनं तुम्ही जी आमची काळजी घेता, आमच्यासाठी दिवसभर तुम्ही उन्हातानामध्ये उभे असता आणि संपूर्ण समाजाला सुरक्षित ठेवण्याचं काम तुम्ही करता, याकरता आमच्या राजबिंदू या प्रायोजकांकडून एक छोटीशी भेट तुम्हा सगळ्यांना। आणि अशीच सुरक्षा तुमच्याकडून हो आणि एक प्रकारची तुमची सुरक्षा वारीच आहे, त्यामुळे तुमची वारी सुफळ संपूर्ण हो हीच पांडुरंगाकडे प्रार्थना। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी लोणंदहून।